हाय एव्हरीवन. काल MBBS BDS कॅप राऊंड 2 जो आहे ना आपला स्टेट काउन्सिलिंगचा त्याचा रिझल्ट अनाऊन्स झालेला आहे आणि तुमच्या मनात असंख्य असे क्वेश्चन निर्माण झालेले आहेत. तर त्या सर्व प्रश्नाची उत्तरं या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तुम्हाला कोणत्या कंडिशन मधून पुढे नेमकी काय प्रोसेस करायची याची आपण चर्चा करणार आहोत. तुमचा पहिला क्वेश्चन असा असेल की सर आम्हाला सीट अलॉटमेंट झालंय, फ्रेश अलॉटमेंट झालंय, पण आम्हाला पुढे काय करायचं हे समजत नाहीये. त्याचबरोबर काही मुलांचा क्वेश्चन असा असेल की सर आम्हाला कॅप राऊंड 1 ला वेगळे कॉलेज भेटलं होतं, आता आम्ही बेटरमेंट केलं आणि आम्हाला सेकंड राऊंडला अजून वेगळे कॉलेज भेटलंय, तर आम्हाला नेमकी काय प्रोसेस करायची. त्यानंतर काही मुलांचा क्वेश्चन असा असेल की सर आम्हाला फ्रेश अलॉटमेंट झालंय कॅप राऊंड 2 ला आणि आता आम्हाला फ्री एक्झिट करणं आहे, तर आम्ही पुढच्या राऊंडला एलिजिबल राहू का, की मग आम्हाला अजून काय वेगळी प्रोसेस करावी लागेल. त्याचबरोबर काही मुलांचा क्वेश्चन असा असेल की सर आम्हाला कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2 मध्ये कुठल्याही प्रकारे कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाहीये, तर आम्हाला नेमकं पुढे काय करायचंय. किंवा काही मुलांच्या मनात अशी शंका असेल की सर आम्ही राऊंड 1 ला एक कॉलेज जॉईन केलं होतं आणि राऊंड 2 ला आमच्या अलॉटमेंट लिस्ट मध्ये फक्त नो चेंज असं मेन्शन आलंय, त्याचा नेमका अर्थ काय होतो. त्याचबरोबर काही मुलांची अशी शंका असेल की सर आम्हाला कॉलेज तर अलॉटमेंट झालंय पण आमची कॅटेगरी वेगळी आणि आम्हाला सीट जी आहे ती ओपनची दिली, तर आम्हाला फीस कोणती भरावी लागेल. त्याचबरोबर जर आमच्या नावासमोर ओपन कॅटेगरी येत असेल, कॅटेगरीमध्ये असून सुद्धा आणि समोर जर EMD EMR मेन्शन येत असेल त्याचा नेमका अर्थ काय होतो. किंवा मग तुमच्या मनात असा क्वेश्चन असेल की सर आम्हाला फीस कोणत्या फॉर्मॅटमध्ये पे करायची किंवा मग आम्हाला कॅटेगरीनुसार कोणकोणते डॉक्युमेंट सबमिट करायचे, तर या सर्व प्रश्नाची उत्तरं मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होतील. आणि जरी एखादा डाऊट शिल्लक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल. सगळ्यात अगोदर जर आपण चर्चा केली सीट अलॉटमेंट बद्दल, जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झाला असेल मग ते फ्रेश असो किंवा मग एखाद्या केसमध्ये तुम्ही जर समजा कॅप राऊंड मध्ये कॉलेज जॉईन केलेला असो, दोन्ही कंडिशन मध्ये जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झालंय तर तुमच्यापाशी 3 ऑप्शन बघायला मिळतात. सगळा पहिला ऑप्शन आहे अपग्रेड. आता अपग्रेड मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन बघायला मिळतील, जसं की एखाद्या मुलानं राऊंड 1 ला एखादं कॉलेज जॉईन केलं होतं, सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग केली आणि सेकंड राऊंडला त्याला अजून नवीन कॉलेज भेटलंय, तर फर्स्ट राऊंड मधून त्याचं सेकंड राऊंड मध्ये अपग्रेड झालंय आणि त्याला आता थर्ड राऊंड मध्ये अपग्रेड करायचंय. तर या कंडिशन मध्ये तुम्हाला 2 कामं करणं पडतील. सगळ्यात अगोदर राऊंड 2 ला जे कॉलेज अलॉटमेंट झालंय ना त्या कॉलेजचं तुम्ही अलॉटमेंट लेटर डाउनलोड करणार आहे. कॅप राऊंड 1 ला जे कॉलेज भेटलंय तिथं जाणार आहे, तिथून ऍडमिशन कॅन्सल करणार आहे, फीस डॉक्युमेंट सगळं रिटर्न घेणार आहे आणि जे नवीन कॉलेज भेटलंय कॅप राऊंड 2 ला तिथं जाऊन तुम्ही डॉक्युमेंट फीस वगैरे सबमिट करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की सर आम्हाला अजून एक जो राऊंड आहे ना थर्ड वाला त्यासाठी पार्टिसिपेट करणं आहे, तुमच्या कॉलेजमध्ये रिटेन्शन नाही भरणं. मग त्या कंडिशन मध्ये ते कॉलेज तुम्हाला अपग्रेडला टाकणार आहे आणि तुम्ही कॅप राऊंड 3 साठी 100% एलिजिबल होणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्यानंतर आपल्यापाशी अजून एक अपग्रेडचं ऑप्शन राहतं, ते म्हणजे की ज्यांना फ्रेश अलॉटमेंट झालंय कॅप राऊंड 2 मध्ये, तर ते मुलं काय करतील, अलॉटमेंट लेटर डाउनलोड करतील, कॉलेजला कॉल करतील किंवा कॉलेजचं ब्राउचर चेक करतील, तिथे जेवढी काय फीस मेन्शन आहे तुमच्या कॅटेगरीनुसार त्या फीसचा DD काढतील, जे काय डॉक्युमेंट मेन्शन आहे ते सगळे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जाणार आहे आणि जे कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालंय तिथं जाऊन तुम्ही त्यांना हे बोलणार आहे की सर आम्हाला आता जे कॉलेज अलॉटमेंट झालंय ना या कॉलेजची सीट बुक करणे, जॉईन करणे आणि नेक्स्ट राऊंडला परत पार्टिसिपेट करणे, थर्ड राऊंडला एखाद्या नवीन कॉलेजसाठी किंवा मग जे काय चांगलं कॉलेज असेल त्यासाठी. मग त्या कंडिशन मध्ये ते लोक तुमचा अपग्रेडचा फॉर्म फिल करतील आणि तुम्हाला थर्ड राऊंडला 100% एलिजिबल करतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्यापाशी सेकंड ऑप्शन येतं की तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरू शकता. आता हा रिटेन्शन फॉर्म ज्या मुलांना फ्रेश अलॉटमेंट झालंय कॅप राऊंड 2 मध्ये ते पण भरू शकताय. त्याचबरोबर ज्यांनी कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज जॉईन केलं तर ज्यांच्या नावासमोर नो चेंज झालंय ते पण भरू शकताय. किंवा जर तुमचं बेटरमेंट होऊन तुम्हाला कॅप राऊंड 2 ला दुसरंच कॉलेज भेटलं असेल आणि ते जे कॉलेज भेटलंय ते कॉलेज तुम्हाला आवडलं असेल, तिथूनच डिग्री कंटिन्यू करणं असेल, तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन पण रिटेन्शन फॉर्म 100% भरू शकता. रिटेन्शनचा अर्थ असा राहतो की जे कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालंय ते कॉलेज तुम्हाला आवडलंय त्याच कॉलेजमधून तुम्हाला डिग्री कंटिन्यू करणं आहे, बाकी तुम्हाला पुढच्या राऊंडला पार्टिसिपेट करणं नाहीये, हेच कॉलेज तुम्हाला हवं, इथूनच तुम्हाला तुमचं करिअर डेव्हलप करणं आहे. तर त्या कंडिशन मध्ये जे फॉर्म तुम्ही भरून ऍडमिशन कन्फर्म करणार आहे ना त्याला रिटेन्शन फॉर्म असं म्हणताय आणि जे विद्यार्थी रिटेन्शन फॉर्म भरतील त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन त्याच कॉलेजमध्ये कन्फर्म केलं जातं. तुम्ही कुठल्याही प्रकारे पुढच्या राऊंडला एलिजिबल होत नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. जरी तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरल्याच्या नंतर पुढच्या राऊंडला जाण्याची इच्छा झाली तर तुम्हाला जी काय डेट आहे ऍडमिशनची सेकंड राऊंडची त्या डेटच्या अगोदर तुम्हाला तुमचं ऍडमिशन कॅन्सल करणं पडेल, जागा एकदम 100% वॅकंट सोडणं पडेल आणि मग नंतर तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकता. मग थर्ड राऊंडचा जो काय कट ऑफ चालला जाईल त्यानुसार तुम्हाला सीट अलॉटमेंट केलं जाईल, पण त्या ठिकाणी हेच कॉलेज मिळेल हे कन्फर्म नसतं, ही गोष्ट आठवण ठेवा. त्यानंतर आपल्यापाशी अजून एक ऑप्शन बघायला मिळतो जो की आपला फ्री एक्झिटचा ऑप्शन आहे. फ्री एक्झिट मध्ये काय राहतं, सेकंड राऊंडला फ्री एक्झिट आहे तुम्हाला, पण या ठिकाणी तुमचे 2 लॉस होणार आहे. एक तर तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये फ्री एक्झिट केल्याच्या नंतर थर्ड राऊंडला त्याच वेळेस एलिजिबल केलं जाणार आहे ज्यावेळेस तुम्ही जी काय काउन्सिलिंगची फीस आहे ना ती परत एक वेळेस पेमेंट करणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला जी सीट अलॉटमेंट झाली होती ना ती थर्ड राऊंड मध्ये तुम्हालाच केली जाणार आहे, कुठल्याही प्रकारे नाहीये. तुमच्या वरी जर एखादा विद्यार्थी असेल ज्याला की कुठलंही कॉलेज अलॉटमेंट झालं नाहीये, त्या विद्यार्थ्यांना जर थर्ड राऊंडला चॉईस फिलिंग केली तर ते कॉलेज त्याला अलॉटमेंट केलं जाणार आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट केलं जाणार नाहीये. हा एक लॉस होणार आहे. आणि महत्वाचा लॉस म्हणजे काय की तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी
परत एक वेळेस काउन्सिलिंगची फीस पेमेंट करणे, फॉर्म अनलॉक करून लॉक करणे, त्याच वेळेस तुम्हाला जे आहे ते थर्ड राऊंडच्या चॉईस फिलिंगसाठी इलिजिबल केलं जाणार आहे. याच्यानंतर आपण जर बघितलं आता सेकंड पॉईंट आपला हाच बनतो की जर आपल्याला सीटच अलॉटमेंट झालं नसेल, समजा सीट नॉट अलॉटमेंट, तर आपण 100% एलिजिबल राहतो. कॅप राऊंड 3 ला आपल्याला फक्त कॅप राऊंड 3 चा जो टाइम टेबल आहे ना त्यासाठी वेट करणं आहे. म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत चॉईस फिलिंग केली असेल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट झालेलं नाहीये, किंवा एखादा विद्यार्थी असा आहे ज्याला की कॅप राऊंड 1 ला एखादं कॉलेज भेटलं होतं, त्यानं कॉलेज जॉईन केलं आणि कॅप राऊंड 2 च्या प्रोसेसमध्ये नो चेंज असं मेन्शन आलंय, तर तो विद्यार्थी काही प्रोसेस करणार नाही, त्याला कुठलीही पेनल्टी द्यायची गरज नाहीये. तो डायरेक्ट वेट करणार आहे थर्ड राऊंडच्या नोटीसचा, आणि ज्यावेळेस थर्ड राऊंडची नोटीस येईल त्यावेळेस तो थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग करणार आहे. थर्ड राऊंड साठी तो 100% एलिजिबल होणार आहे. ही गोष्ट आठवून ठेवा. अजून महत्वाचा पॉईंट असा आहे की काही विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आला असेल, कॅप राऊंड 1 ला असेल, कॅप राऊंड 2 ला असेल, तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही 100% थर्ड राऊंडला एलिजिबल असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे तुम्ही जेवढे कॉलेज टाकले होते ना त्या कॉलेजमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट झालेलं नाहीये, आणि या कंडिशन मध्ये तुम्हाला फक्त थर्ड राऊंडचा वेट करणं आहे. त्यानंतर चौथा पॉईंट जर आपण या ठिकाणी रीड केला तर चौथा पॉईंट आपला हाच येतो, चौथा क्वेश्चन, की अलॉटमेंट कोटा ओपन येतोय, म्हणजे आम्ही कॅटेगरीचे विद्यार्थी पण आम्हाला सीट अलॉटमेंट ओपन झाले तर आम्हाला फीस कोणती द्यावी लागेल. जर तुम्ही कॅटेगरी मधून काउन्सिलिंग केली असेल, तुमच्याकडे कॅटेगरीचे सगळे डॉक्युमेंट असतील, तुमच्याकडे जे आहे ते इन्कमचं प्रमाणपत्र जे आहे ते रूल मध्ये बसतंय त्याप्रमाणे असेल, तर तुम्हाला 100% कॅटेगरीच्या फीस मध्ये ऍडमिशन दिलं जाणार आहे. मग तुमचा अलॉटमेंट कोटा ओपन असो कॅटेगरीचा असो काही फरक पडत नाहीये. आणि तुमच्या नावासमोर जे काय ईएमडी किंवा ईएमआर मेन्शन येतं ना अलॉटमेंट लिस्ट मध्ये, तर याचा अर्थ असा राहतो की जसं एखादं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये समजा ओपनच्या जागा आहे 10 आणि तिथं सगळ्या कॅटेगरीचे मुलं चॉईस फिलिंग करताय, आणि त्या सगळ्या मुलामध्ये जर तुम्ही टॉपर असाल चॉईस फिलिंग करणारे त्या राऊंडसाठी त्या कॉलेजमध्ये, तर तुम्हाला सीट अलॉटमेंट जे आहे ते ओपनची केली जाते. मग तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तरी पण, आणि त्या ठिकाणी जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येताय तुम्ही ओपनची जागा घेताय, तर तुम्ही काय करताय, तुमची एक सीट तुमच्या कॅटेगरीच्या मुलांना डोनेट करताय कमी मार्कवाल्या, म्हणून तुमच्या नावासमोर ईएमडी असं येतंय. ईएमडी म्हणजे जे मुलं रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात त्यांना की ओपनची जागा अलॉटमेंट होते आणि त्यांची उरलेली जागा त्यांच्या कॅटेगरी मधल्या कमी मुलांना दिली जाते ना, तर त्या मुलाच्या नावासमोर ईएमडी येतं. ईएमडी म्हणजे तुम्ही एक सीट डोनेट करताय, इयर मार्किंग डोनर त्याचा अर्थ होतो, आणि ईएमआर म्हणजे तुम्ही जी सीट डोनेट करताय ना ती सीट तुमच्या कॅटेगरीमधून कमी मार्क कोणीतरी गेन करतो, त्याच्या नावासमोर इयर मार्किंग रिसिव्हर ईएमआर असं मेन्शन होतं. ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. तर ईएमडी किंवा ईएमआर मुळे तुमच्या फीस मध्ये कुठल्याही प्रकारे काही फरक पडणार नाहीये. उलट जर तुमच्या नावासमोर ईएमडी येत असेल तर तुम्ही कोणाला तरी एक सीट डोनेट केली याचा अर्थ हाच होतो, आणि तुमच्या नावासमोर जर ईएमआर येत असेल तर तुमच्या कॅटेगरी मधला जो काही टॉपर मुलगा आहे ना त्यानं ती सीट तुम्हाला डोनेट केलेली, हा त्याचा मिनिंग होतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आणि अलॉटमेंट कोटा कोणताही असो, तुम्ही जर कॅटेगरीचे स्टुडंट आहे, तुमच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट आहे आणि इन्कम जे आहे ते तुमचं रूल नुसार आहे, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला 100% जे आहे ते कॅटेगरीच्या फीस मध्ये ऍडमिशन दिलं जाणार आहे. ही गोष्ट आठवण ठेवा. त्यानंतर जर आता आपण समोर बघितला तर आपल्याला 6वा क्वेश्चन असा येतो की सर कॉलेज जॉईन कोणत्या टाइमिंग मध्ये करायचंय. जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये सीट अलॉटमेंट झाला असेल ना तर 29/9/2025 अप टू 5:30 PM पर्यंत तुम्हाला कॉलेज जॉईन करणं आहे. जर तुम्ही या टाइमिंग मध्ये कॉलेज जॉईन नाही केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल केलं जाणार नाहीये. पुढच्या राऊंडसाठी तुम्ही ज्यावेळेस काउन्सिलिंगचं पेमेंट परत करणार आहे त्याच वेळेस तुम्हाला इलिजिबल केलं जाणार आहे, आणि ज्या काही क्लिअर व्हॅकंट सीट येतील ना त्या सीटसाठी तुम्हाला इलिजिबल केलं जाणार आहे. तुमची सीट कुठल्याही प्रकारे बुक केली जाणार नाही किंवा होल्ड केली जाणार नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवणं आहे. त्यानंतर आपला पुढचा डाऊट येतो जो की 7 नंबरचा डाऊट आहे. सर आम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालंय पण आम्हाला फीस कोणत्या फॉर्मॅटमध्ये पेमेंट करणं आहे. तर तुम्हाला फीस दोनच फॉर्मॅटमध्ये पेमेंट करणं, एक तर डीडीच्या फॉर्मॅटमध्ये किंवा चेकच्या फॉर्मॅटमध्ये. तुम्हाला कॅश किंवा मग ऑनलाईन युपीआय द्वारे कुठल्याही प्रकारे पेमेंट करणं नाहीये. आणि डीडी जो तुम्हाला काढायचा आहे किंवा चेक जो द्यायचा आहे ना तर कॉलेजच्या ब्राउचर मध्ये जे नाव असेल त्या नावानं तुम्हाला डीडी काढून त्या ठिकाणी चेक सबमिट करणं, ही गोष्ट आठवून ठेवा. त्यानंतर आपला सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन येतो की सर आता हे सगळे डाऊट क्लिअर झाले पण आम्हाला आता कॅटेगरीनुसार कोणकोणती डॉक्युमेंट द्यावी लागतील. जर आपण डॉक्युमेंटचा विचार केला तर आपल्याकडे फक्त इन्फॉर्मेशनसाठी काही डॉक्युमेंट असायला हवे, जसं की आपण जो ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये मोबाईल नंबर टाकला तो मोबाईल नंबर आपल्याकडे असायला हवा, आपल्याला त्यावर ओटीपी येऊ शकतो. त्यानंतर मेल आयडी असायला हवा आपल्याकडे, त्यावर पण आपल्याला एक ओटीपी मिळू शकतो. मेल आयडी कंपल्सरी नाहीये पण तुमच्याजवळ असणं महत्वाचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असायला हवं, त्याची झेरॉक्स असायला हवी. नंतर तुमच्याकडे इन्कम पण असायला हवं, कारण एससी एसटी कॅटेगरीला इन्कमचा रूल नाहीये आणि बाकी कॅटेगरीसाठी पण एनसीएल असेल तर इन्कम देण्याची गरज नाहीये. पण इन केस जर कॉलेज मागते तर तुम्ही इन्कमचा फॉर्मॅट पण सोबत ठेवणार आहे, ही गोष्ट आठवण ठेवा. त्यानंतर जर आपण अपलोडसाठी डॉक्युमेंटचा विचार केला की तुमचा फॉर्म फिल करताना कॉलेजवाले कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करणार आहे. सगळ्यात महत्वाचं नीट यूजी 2025 चा रिझल्ट, नीटचं ऍडमिट कार्ड, कास्ट जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत आहे तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असणं पण खूप जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे तुमचा 12वीचा टीसी असणं पण खूप महत्वाचं आहे. 12वी पासचा किंवा त्यापुढच्या एज्युकेशनचा टीसी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल असायला हवं, 12वीची मार्कशीट असायला हवी, 10वीची डेट ऑफ बर्थ वाली मार्कशीट तुमच्याकडे असायला हवी. त्यानंतर
मेडिकल फिटनेस आपल्याकडे असायला हवं, एनसीएल असायला हवं. एनसीएल फक्त फीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी आणि एसीबीसी कॅटेगरीसाठी असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. बाकी जर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून काउन्सिलिंग करताय तर तुमच्याकडे ईडब्ल्यूएस चा डॉक्युमेंट असायला हवा गर्ल्स फ्री एज्युकेशनसाठी किंवा मग हाफ फीस मध्ये ऍडमिशन करण्यासाठी मुलांकडे. आणि तुम्ही जर जनरल कॅटेगरी मधून काउन्सिलिंग करताय तर तुमच्याकडे इन्कम असायला हवं जे की रूल नुसार कमी येतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही जर गॅप घेतला असेल तर तुम्हाला गॅप ऍफिडेव्हिट द्यावं लागतं. हे सर्व मुलांसाठी नाहीये, ज्यांनी ड्रॉप केलाय त्यासाठी आहे, ही गोष्ट आठवून ठेवा. नंतर आपण जो काउन्सिलिंगचा ऍप्लिकेशन फॉर्म भरला ना, सर्व कॅटेगरीच्या सर्व मुलांसाठी महत्वाचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर देणं आहे, जे की तुम्हाला आता कॅपराउंड 2 मध्ये सीट अलॉटमेंट झाला असेल तिथून डाउनलोड करून भेटून जाईल. नंतर तुम्ही नीटच्या ऍप्लिकेशन मध्ये जे काय फॉर्म यूज केले ना, ते पासपोर्ट फोटो तुम्हाला सबमिट करणं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला ऑदर रिझर्वेशन मध्ये जर तुम्ही येत असाल, जसं की एखादं मायनॉरिटीचं कॉलेज असेल आणि तुम्ही मायनॉरिटी मधून काउन्सिलिंग केली असेल, तुम्हाला ठिकाणी मायनॉरिटीचा डॉक्युमेंट देणं आहे. जर तुम्ही हिल एरिया मधून काउन्सिलिंग केली असेल, तुम्हाला हिल एरियाचा सीट अलॉटमेंट झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हिल एरियाचे डॉक्युमेंट सबमिट करणं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला डिफेन्स मधून कॉलेज भेटले तर डिफेन्सचे डॉक्युमेंट देणं आहे. जर तुम्ही फिजिकल हँडिकॅप मध्ये येत आहे तर जे काही 16 सेंटर होते तिथलं तुम्हाला फिजिकल हँडिकॅप पण सबमिट करणं आहे. त्यानंतर जर तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवाले आहेत तर तुम्हाला ते एमकेबी पण या ठिकाणी सबमिट करणं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जरी एखाद्या कॉलेजमध्ये ह्या कोट्यातून तुम्हाला अलॉटमेंट झालेला नसेल तरी पण हे डॉक्युमेंट तुम्ही जवळ ठेवा, जेणेकरून की काही कॉलेजच्या स्टाफला ही इन्फॉर्मेशन नसते की जर आपल्या कॉलेजमध्ये ते रिझर्वेशन येत नाही तर डॉक्युमेंट नाही सबमिट केला तरी चालतं. मग जर कॉलेज मागल तर तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट जर तुम्ही असतील तुमच्याकडे तर 100% सोबत घेऊन जा. त्यानंतर आता आपण जनरल कॅटेगरीसाठी जर विचार केला की कोणते डॉक्युमेंट हवेत तर तुम्हाला 10वीची डेट ऑफ बर्थ वाली मार्कशीट हवी, 12वीची मार्कशीट हवी तुम्हाला. नंतर तुमच्याकडे टीसी असायला हवा, नीटचा ऍडमिट कार्ड असायला हवं, नीटचा रिझल्ट असायला हवा, तुमच्याकडे राज्याचं डोमासाईल असायला हवं, मेडिकल फिटनेस असायला हवं. गॅप असेल तर गॅप ऍफिडेव्हिट पण तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करणं पडेल. त्यानंतर आपण जो सीईटीचा फॉर्म भरला होता ना काउन्सिलिंगचा, तो तुमच्याकडे असायला हवा, अलॉटमेंट लेटर असायला हवं, पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ असायला हवे. आणि जर ऑदर डॉक्युमेंट तुम्ही कोणता अप्लाय करताय तर तो डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला हवा. ऑदर डॉक्युमेंट मध्ये काय येतं, जसं की एखाद्या विद्यार्थ्याची युनिव्हर्सिटी चेंज आहे समजा, तर त्याला मायग्रेशन द्यावं लागतं, कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावं लागतं ना, तर हे डॉक्युमेंट जे आहेत ते ऑदर मध्ये येतात. किंवा जनरल मधून जर कोणी फिजिकल हँडिकॅपचा असेल किंवा जनरल मधून जर कोणी हिल एरिया मधून अप्लाय करताय तर हे ऑदर डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या रिझर्वेशन नुसार सबमिट करणं पडतंय, ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवू नये. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे डॉक्युमेंट तुम्ही पेनड्राईव्ह मध्ये घेऊन जाऊ शकता. साईज तुम्ही जी काय कॉलेजच्या ब्राउचर मध्ये मेन्शन आहे त्यानुसार तुम्ही ठेवणार आहे. पहा, जे काय तुमचे डाऊट होते कॅपराउंड 2 च्या नंतर कॅपराउंड 3 ला जाण्यासाठी किंवा प्रोसेस कशी करायची, तर सर्व प्रकारचे डाऊट मी तुमचे क्लिअर केले आहेत. जर तुमचा एखादा डाऊट शिल्लक असेल तर तुम्ही कमेंट करा, मी 100% तुम्हाला रिप्लाय करेल. किंवा तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला त्याबद्दल 100% माहिती देऊ. त्याचबरोबर जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल किंवा तुम्हाला जी अलॉटमेंटची लिस्ट आहे किंवा येणारी कोणतीही अपडेट क्विकली हवी असेल, तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्ही तिथं प्रत्येक अपडेटवर एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून तुमची जी आहे ती इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू.